नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो आपल्या आवडत्या टॉप 9 न्यूज या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात ओमिक्रॉन संदर्भातील टॉप 9 बातम्यांनी। ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आलाय। केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने एक आदेश जारी करून ही घोषणा केली आहे। महाराष्ट्र सरकारने आंतरराज्यीय विमान उड्डाणाविषयी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आंतरराज्यीय विमान प्रवाशांसाठी 72 तासांपर्यंतचा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे। राज्याच्या कोरोना नियमावली विरोधात केंद्राने राज्याला पत्र पाठवलंय। सक्तीने आरटीपीसीआर टेस्ट आदेशाचा पुनर्विचार करावा आणि केंद्राच्या नियमावलीचे लागू करावी अशी सूचना केंद्रीय सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या आरोग्य सचिवांना दिली आहे। दक्षिण आफ्रिका अथवा इतर जोखमीच्या देशातून महाराष्ट्रात आलेले 6 प्रवासी कोविड बाधित आढळलेले आहेत। कल्याण, डोंबिवली, मुंबई, मीरा भाईंदर आणि पुणे या भागात आलेल्या प्रत्येकी एक प्रवासी कोविड बाधित आढळला आहे। या प्रवाशांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवण्यात आले आहेत। महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नसल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। तसंच सध्या तरी महाराष्ट्रात लॉकडाऊनचा विचार नसून नागरिकांनी कोरोना नियम पाळावे असं आवाहन जे आहे ते टोपेंनी केलंय। ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता औरंगाबादेत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत। लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे। बंदिस्त जागेतील कार्यक्रमांना 50% तर खुल्या जागेतील कार्यक्रमांना 25% क्षमतेने परवानगी देण्यात आली आहे। ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासन सतर्क झालंय। लग्नासाठी 50% उपस्थितीची अट लागू करण्यात आली आहे। तसंच सरकारी आस्थापनांमध्ये 2 डोस घेतलेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार असून मास्क म्हणून रुमालाचा वापर ग्राह्य धरला जाणार नाहीये। ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे नाशिकमधील बाजारपेठा, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं अनिवार्य करण्यात आलंय। विनामास्क असलेल्या ग्राहकांना माल दिल्यास दुकानदाराला 10,000चा दंड ठोठावण्यात येणार आहे, तर दुसऱ्यांदा नियम मोडल्यास थेट दुकान सील केलं जाणार आहे। राज्य सरकारनं महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहन केलेलं आहे। मात्र सरकारचं हे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी धुडकावून लावलं असून 6 डिसेंबरला लाखोंच्या संख्येनं चैत्यभूमीवर अनुयायी उपस्थित राहतील अशी घोषणा त्यांनी केली आहे। आता पाहूयात मोठ्या टॉप 9 बातम्या। ममता बॅनर्जींनी सिल्वर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली आहे। 2024च्या निवडणुकांच्या अनुषंगाने आणि राष्ट्रीय पातळीवर सक्षम विरोधी पर्याय देण्यावर दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली। सध्याच्या काळात एकत्रित नेतृत्व करण्याची गरज आहे। नेतृत्व कोण करेल हा मुद्दा बाजूला ठेवला पाहिजे असं शरद पवार म्हणाले। तर काँग्रेसला बाजूला सारून कोणताही पर्याय देता येणार नाही असं देखील विधान शरद पवारांनी केलं। देशात कट्टरतावादाचे वातावरण असून या कट्टरतावादाविरोधात एक मजबूत आघाडी बांधली पाहिजे। त्यासाठी सर्वांनी एकत्र येणं आवश्यक आहे। तुम्ही अर्धा वेळ परदेशात असाल तर राजकारण कसे करणार असा सवाल करत ममता बॅनर्जींनी राहुल गांधींवर निशाणा साधला। आज जो परिस्थिति चल रहा है, जैसा फैसिज्म चल रहा है, इसको खिलाफ में एक स्ट्रॉन्ग अल्टरनेटिव फोर्स बनाना चाहिए। अकेला कोई नहीं कर सकता है। जो स्ट्रॉन्ग जिधर में है उसको लेके करना पड़ेगा। अरे क्या यूपी है? अभी यूपी नहीं है। यूपी क्या है? शेयर करेगा बात के। वैयक्तिक महत्वाकांक्षेपेक्षा देश महत्वाचा असून भाजप विरोधातील लढाई अहंकार नाही तर एकजुटीने लढली पाहिजे। काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्याय असल्याचं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी व्यक्त केलंय। देशाशी धोकाधडी करणारी भाजप जी आहे, या भाजपच्या विरोधात एकमेव पर्याय काँग्रेस आहे आणि गांधी परिवारावर आजही देशाच्या जनतेचा विश्वास आहे। शरद पवार आणि ममता बॅनर्जीच्या भेटीवर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी टीका केली आहे। मजबूर लोक मजबूत पर्याय देऊ शकत नाहीत असं ते यावेळी म्हणालेले आहेत। ममता बॅनर्जींनी मुंबई आर्यन खान प्रकरणावरून भाजपवर जोरदार टीका केली। शाहरुख खानचा राजकीय बळी देण्यात आला अशी टीका आहे ती ममता बॅनर्जींनी केलेली आहे।
अखेर एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आणि वेतनवाढीचा दर 3% केल्याचं परिपत्रक काढण्यात आलं आहे। सध्या कामावर हजर असलेले एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं वेतन 10 डिसेंबर पर्यंत होणार असल्याचं समजतंय। राज्यात दिवसभरात 1282 एसटी बसेस धावल्याची माहिती एसटी महामंडळानं दिलेली आहे। तसंच आज एसटी महामंडळाकडून 448 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं, तर 65 एसटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली। पुढचे 24 तास राज्यात पावसाचा इशारा प्रादेशिक हवामान विभागानं दिलाय। धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघरला ऑरेंज अलर्ट, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। आता पाहूयात राजकारणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महाराष्ट्रात भाजपच्या सरकारी दहशतवाद्यांनी दहशत माजवली आहे। याबाबत आम्ही ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं। भाजपच्या सरकारी दहशतवाद्याशी आम्ही पुरून उरलो असं ममता दीदी म्हणाल्याचं राऊत यांनी सांगितलं। ममता बॅनर्जी सोबतच्या बैठकीत बंद दाराआड काय चर्चा झाली हे समोर येणार का? बैठकीची गुप्तता का पाळली जाते असा सवाल भाजप आमदार आशिष शेलारांनी उपस्थित केला। काल महाराष्ट्राचे राज्य शिष्टाचार मंत्री आणि बंगालच्या मुख्यमंत्री यांची बैठक गुप्त का ठेवण्यात आली आमचा पहिला प्रश्न आहे। या गुप्त बैठकीच्या मागे कट कारस्थान आहे आमची शंका आहे। आतापर्यंत गुजरातमध्ये पळवलेल्या उद्योगांचं काय असा सवाल करत मंत्री छगन भुजबळ यांनी आशिष शेलारांवर पलटवार केलाय। तसंच महाराष्ट्रातील उद्योग कुठेही जाणार नाहीत अशी स्पष्टोक्ती देखील भुजबळांनी दिली। गुजराती बांधव ज्यांचं मुंबई महाराष्ट्रावर प्रेम आहे किंवा इतर भाषिक जे आमचे उद्योगपती आहेत कोणी त्याला दाद दिली नाही। कोणी इकडे तर ठेवून तिकडे थोडंफार करण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु मुंबई महाराष्ट्राचं कुठेही महत्त्व उद्योगधंद्याच्या बाबतीत कमी झालेलं नाही। खोतकरांनी अनेक बेनामी व्यवहार केले आहेत, त्यासंबंधी अनेक कागदपत्र माझ्या हाती लागल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय। खोतकरांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील आपण सोडणार नाही असं वक्तव्य सोमय्या यांनी केलंय। माझी नाहक बदनामी करण्यासाठी किरीट सोमय्यांचा दौरा सुरू असल्याचा आरोप अर्जुन खोतकर यांनी केलाय। लोकसभा निवडणुकीत निवडून येणाऱ्यांना टार्गेट केलं जातंय असा देखील आरोप खोतकरांनी केलाय। सभेच्या निवडणुका आता टप्प्यात येणार आहेत। भारतीय जनता पक्षाने पूर्ण तयारी केलेली आहे की ज्या ज्या ठिकाणी लोकसभेला निवडून येणारे उमेदवार इतर पक्षाचे असतील अशा सर्व लोकांना टार्गेट करायचं। वीज फुकटात तयार होत नाही, त्यासाठी कर्ज काढावं लागतं, त्यामुळे शेतकऱ्यांना वीज बिल भरावंच लागेल असा इशारा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिलाय। वीज बिल माफ करू शकत नाही, मात्र वीज बिल भरल्यास सवलत देऊ शकतो असं देखील राऊत यांनी म्हटलेलं आहे। सरसकट शेतावरील वीज कनेक्शन तोडण्यावरून स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत। महावितरणनं अतिरेक केल्यास जशास तसं उत्तर देऊ असा इशारा शेट्टींनी कोल्हापुरात दिलाय। एमपीएससी आणि आरोग्य भरती परीक्षांमधील गोंधळावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी टीकास्त्र डागलंय। सरकारची बहुजन विद्यार्थ्यांप्रती नियत साफ नाही, फक्त आश्वासन देऊन तोंडाची वाफ दवडल्याची टीका पडळकरांनी केली आहे। प्रियंका चतुर्वेदींच्या सावरकरांवरील वक्तव्यावर विनायक राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रियंका चतुर्वेदी काय बोलल्या ते माहीत नाही, पण सावरकरांचा उल्लेख केला असेल तर ते चुकीचं आहे। चतुर्वेदींना योग्य समज दिली जाईल असं वक्तव्य विनायक राऊत यांनी केलंय। आता पाहूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 घडामोडी। संजय राऊत यांच्या मुलीच्या रिसेप्शन सोहळ्याला दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि जया बच्चन रिसेप्शनला हजेरी लावत नवदाम्पत्याला शुभ आशीर्वाद दिले। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबरोबरच बेस्ट प्रवाशांसाठीही लसीकरणाचे नियम लागू करण्यात आले आहेत। 2 लस घेणाऱ्यांनाच सार्वजनिक वाहतुकीचा लाभ घेण्याची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय।
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 1ली ते 7वी पर्यंतच्या शाळा 15 डिसेंबर पासून सुरू होणार आहेत. कल्याण डोंबिवलीचे शिक्षण विभागाचे उपायुक्त अनंत कदम यांनी ही माहिती दिली. अनेक वर्षांपासून प्रतीक्षित असणारी पनवेल गोरेगाव लोकल सेवा आजपासून सुरू झाली आहे. या लोकल सेवेचा शुभारंभ भारतीय रेल्वेचे सल्लागार समिती सदस्य अभिजित पाटील, डॉक्टर भक्तिकुमार दवे यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला. मुंबईत लहान बाळ चोरणारी महिलांची टोळी सक्रिय झाली आहे. मुंबईच्या काळा चौकी परिसरातून दिवसाढवळ्या 3.25 महिन्याच्या बाळाची चोरी करण्यात आली आहे. दरम्यान महिलांची ही टोळी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मुंबईतील काळा चौकी येथील बाळाच्या चोरीच्या घटनेनंतर महापौर किशोरी पेडणेकरांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. पोलीस तपास करत असून लवकरच बाळाचा शोध घेऊन आरोपींना पकडण्यात येईल असंही महापौरांनी सांगितलं. ठाण्याच्या माझीवाडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्ता कल्पिता पिंपळे या पुन्हा महापालिकेच्या सेवेत रुजू झालेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अतिक्रमण विरोधी कारवाई करताना फेरीवाल्यांच्या हल्ल्यात त्यांनी आपल्या हाताची बोटं गमावली होती. आता पाहूयात पुणे जिल्ह्यासंदर्भातील टॉप 9 बातम्या. देवेंद्र फडणवीस 3 डिसेंबरला पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा पुणे दौरा महत्त्वाचा मानला जातोय. यावेळी भाजपच्या शहर कार्यालयाचं उद्घाटन फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मुलगी नीता पटोले हिचा पुण्यात विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला राज्यपाल कोश्यारींसह बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नवाब मलिक यांनी उपस्थिती लावली. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील सदस्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. पुण्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या सध्या 75 आहे, मात्र आता 7ने वाढवण्यात आले असून आता एकूण संख्या 82 करण्यात आलेली आहे. तर पंचायत समिती सदस्यांची संख्या 164 होणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळांच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यासाठी आज राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ब वर्गातून उमेदवारी अर्ज भरला. 2 जानेवारी 2022 रोजी संचालक पदासाठी मतदान होणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे राष्ट्रवादीचे माजी महापौर डब्बू आसवानी यांचं नाव मतदार यादीतून वगळल्याचं समोर आलंय. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आसवानी यांनी केली आहे. पुण्यातील प्रभा कंपनीच्या मॅनेजरला मनसेनं दणका दिलाय. कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन करणाऱ्या मॅनेजरला मनसे माथाडी कामगारांनी चोप दिला. राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. त्यानुसार काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. पुण्यातही सकाळपासून अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानंतर काही ठिकाणी धुक्याचं साम्राज्य पाहायला मिळालं. पुण्यात श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांनी सरदाराला भेट दिलेल्या तलवारीचं शनिवार वाड्यात प्रदर्शन भरवण्यात आलं. या तलवारी पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंटी येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम मशीन चोरट्यांनी फोडलं आहे. मात्र एटीएम मध्ये पैसे नसल्यानं चोरट्यांना रिकाम्या हातानं परतावं लागलं. या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. आता पाहूयात मेट्रो सिटी संदर्भातील टॉप 9 बातम्या. नाशिक शहरात पावसानं हजेरी लावल्यानंतर मराठी साहित्य संमेलन कार्यक्रमस्थळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली. मुख्य मंडपाला पावसाचा फटका बसला नसून या ठिकाणी उभारलेले 250 स्टॉल्स वॉटरप्रूफ असल्याचं भुजबळांनी सांगितलं. नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील यांनी साहित्य संमेलनावर नाराजी व्यक्त करत पालकमंत्री भुजबळांवर टीका केली. साहित्य संमेलन कुणाच्या मालकीचे नाही, ते सर्वांचे आहे. कोणीही मालकी असल्यासारखं वागत असेल तर ठोकून काढू असा इशारा त्यांनी दिला. नाशिक शहरात हेल्मेट सक्ती व्हावी यासाठी नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी एक नवीन मोहीम सुरू केली आहे. विना हेल्मेट सापडल्यास दुचाकी चालकाला एक परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेत दुचाकी चालक नापास झाल्यास त्याची गाडी जप्त करण्यात येईल.
औरंगाबादमधील एसटी कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापकीय संचालकांच्या बैठकीवर बहिष्कार टाकला। बैठकीला एसटीचे व्यवस्थापकीय संचालक उशिरा आल्यानं नाराज झालेले एसटी कर्मचारी बैठकीतून निघून गेले। भूसंपादनाविरोधात राहुरी तालुक्यातील 19 गावातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, मुलांना शासकीय सेवेत घ्यावं यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं। नाशिकमधील छोटू कोल्हापुरी या वडापावच्या दुकानावर नाशिकमधील अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला। शिळे वडापाव विक्री केले जात असल्याच्या आरोपांनंतर ही कारवाई करण्यात आली। नागपूरच्या बर्डी भागातील 208 वर्ष जुनं पिंपळाचं झाड बांधकामासाठी तोडलं जाणार आहे। मात्र हे झाड तोडायला पर्यावरणवादी आणि स्थानिकांनी विरोध केला। नागपूरमध्ये पोलिसांनी 2 दुचाकी चोरांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 7 बाईक जप्त करण्यात आल्या असून अटक करण्यात आलेल्यांपैकी एक अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आता पाहूया देश विदेशासंदर्भातील टॉप 9 घडामोडी। केजरीवाल सरकारनं दिल्लीकरांना मोठा दिलासा दिलाय। पेट्रोलवरील वॅट 30% आता 19.40% पर्यंत कमी केल्यानं पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त होणार आहे। दरम्यान पेट्रोलचे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत। अभिनेत्री कंगना रनौत विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। कंगनाच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी त्यावर निर्बंध आणण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे। 12 खासदारांच्या निलंबनाविरोधात विरोधकांनी संसद परिसरात जोरदार निदर्शनं केली। महात्मा गांधींच्या पुतळ्या शेजारी मोदी सरकार विरोधात निदर्शनं करत जोरदार घोषणाबाजी केली। दिल्लीत संसद परिसरात निदर्शनं करणाऱ्या निलंबित खासदारांना जया बच्चन यांनी चॉकलेट वाटलेत। संसदेतून निलंबित केलेल्या खासदारांनी महात्मा गांधींच्या पुतळ्या शेजारी मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केलंय।